कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी. कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. असा गर करून फेकून टाकेल ना तेव्हा कळेल तुला. काहीतरी फेकू नकोस, तुला गट्स आहेत काय? हे बरं आहे, म्हणजे मी समाजात चांगला वागायला लागलो तो माझा दर्जाच घटला. मला चांगल्याची दुनियाच राहिली नाही. असं काही नाही एकदम. म्हणजे तुम्ही लोकांना मान दिलात ना तर लोक तुम्हाला मान देतील. तुम्ही लोकांना इज्जत दिली ना तर लोक तुमची इज्जत घेतील. काय आपलं इज्जत देतील देतील देतील. हा, अरे इज्जत गेली तेल लावत. एवढा मी वाल्याचा वाल्मिकी झालो आणि लोक मला मिकी माऊस समजतात. अरे आपली काय इज्जत आहे की नाही एरियात? आता बघतो मी. पोलीस स्टेशनला जातो आणि बघतो आपली काय इज्जत आहे ती. ए माझा शर्ट आण. अरे माझा शर्ट दे ना. किती चेंज झाला रे हा. कसला चेंज होतोय त्याच्या खिशात चेंज पण नाही. अरे मुत्तू पाणी आण. मुत्तू नाही हो सत्तू. हा सत्तू पाणी आण लवकर. मुत्तू माझा वॉच कुठे आहे? मुत्तू नाही हो सत्तू. तेच रे, आण लवकर. मुत्तू अरे माझी बॅग आण, मला ऑफिसला निघायचंय. तू माझी टोपी आण लवकर. काय चालले वटवट? माझ्या तोंडावर वटवट म्हणतोस? माझा सगळा गोंधळ झाला की हो. हा असं म्हण, गोंधळ झाला. मला मराठी माणसाला ना मराठी शब्दाचा अर्थच कळत नाही हो. हो गोंधळ वेगळं वटवट वेगळी हो. लग्नानंतर नवरा बायको मध्ये होतो तो गोंधळ आणि बाईच्या तोंडाचा पट्टा चालतो त्याला म्हणतात वटवट. जरा काम सांगितलं, किती कटकट करतोय. काम करू दे जरा मला. अरे काय रे, आम्ही तुला प्रेमाने कामं सांगतो ना. प्रेमाने प्रेमाने म्हणून सगळी कामं मलाच देतात किंवा तुम्ही. हा मला काय मान बिन काय आहे की नाही? अरे तुला मान आहे, तुला मान आहे, तुला हात आहे, तुला पाय सुद्धा आहेत, पाठ सुद्धा आहे तुला. त्या पाठीवर कधी प्रेमाने थाप मारली का हो तुम्ही? तुझी जरा थाप बंद कर रे. मी तुला प्रेमाने थाप मारते की नाही? अयो ती थाप नसते हो, पाठीवर बोटांचा ठसा असतो की हो. अरे म्हणजे कसं आहे ना, तुझ्याबद्दल आमच्याकडे मनात खूप आदर आहे. मनात आत आत आहे तो. आम्ही त्या गोष्टी दाखवत नाही त्याच्यावरती. बरं बरं, आता 4 दिवस तुम्हीच काम करा घरातली. मी चाललोय तिरुपतीला. घरातली कामं कोण करणार? तुम्ही दोघं नवरा बायको हो. आणि ती पण सरळ करा, नाही तर मनातल्या मनात कराल. तिरुपतीला का पण? हो मनाच्या शांतीसाठी एकमेव चांगलं ठिकाण आहे हो तिरुपती. मी येतो बघा, तुम्ही तुमचं काय बघून घ्या बघा. अरे अरे आता आता आपल्याला आपली कामं वाटून घ्यायला हवीत. का ग, मिक्सर बिघडलाय? आपल्याला झेपेल त्याचाच विचार करावा आपण, है ना? आपल्या कामांचं काय? बरं तू काय करणार आहेस? तुम्ही कपडे धुवा, मी ते घालणार. तुम्ही जेवण बनवा, मी जेवणार. तुम्ही तुमची कामं वाटून घ्या, मी चालले माझ्या वाट्याला. अरे अहो आता तुमची साथ आहे मला. माझ्या हातात तेवढंच मी करेन. थँक्यू. हात सगळेच गेले, मी एकटीच काम करू. अरे देवा. डोके, तुम्हाला असं वाटत नाही आपण वरिष्ठांना मान देत नाही? माझ्या डोक्यात नाही आलं. काय म्हणायचंय का तुम्हाला? डोके तुमच्या समोर ना डोकं फोडलं तरी काय उपयोग नाही. तुम्हाला ना सगळं असं विस्कटून सांगावं लागतं. आता विस्कटून सांगितलं नाही तर मला कळणार कसं? आणि हो, मी जेवढ्याच तेवढं डोकं चालवतो. तुमच्यासारखं कुठे पण डोकं खुपसत नाही. नाक खुपसतात, डोकं खुपसत नाही. कोणता अवयव कुठे वापरायचा ते तुम्हाला कळत नाही.
ना, तुम्ही कशाला माझं डोकं खाताय? सिनियर वरती रागवतोस? हा अधिकार माझा आहे, मी रागवणार. माझ्यावर रागवणार? दादा, रोज तुम्हाला चहा पण मला पाजावं लागतं. 3 रुपये खर्च करायची ऐपत नाही तुमची. 2000 रुपये माझे 3 वर्षापूर्वी घेतलेले आहेत, अजून दिले नाहीयेत. अरे स्वतःच्या बुटाला पॉलिश नाही करत तुम्ही काय रागवणार माझ्यावर? चल. अरे असं मान नको देऊस, चार चौकात इज्जत पण घालवू नकोस. तुम्हीच म्हणालात ना मान ठेव. मग अरे मी मान ठेव म्हणालो, मान काप असं नाही म्हणालो. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, पैसे देईन ना मी, नंतर देईन ना. हा? आपण विषय बदलूया. हा चालेल चालेल. हा चकणे आहे ना, चकणे, हा तो आपल्याला ज्युनियर आहे, तरी तो आपल्याला मान देत नाही. हा बरोबर आहे. मग काय करायचं, त्याच्यावर हुकूम सोडायचा आणि त्याच्याकडून मान मिळवायचा. आणि त्याने सांगितलेलं काम ऐकायचीच नाही. हा? म्हणजे आपोआप आपल्याला मान मिळेल. बरोबर आहे हो तुमचं. बघा येतो. काय जाधव साहेब, चला कुठे? नाकाबंदीला जायचंय. तू कोण रे आम्हाला सांगणार? आम्ही सिनियर आहोत, तू आमचं ऐकायचं. येत नाही जा. हा येत नाही जा. असं साहेबांची ऑर्डर आहे. कोण साहेब? मी नाही ओळखत, जा. कोण साहेब? फोनवरला घे, सिनियर मी आहे ना. हॅलो, हा साहेब. यस सर, कमिशनर साहेब बोला ना सर. काय म्हटलं सर? नाकाबंदीला यायचं सर. हो काय म्हटलं, पण ते जाधव साहेब म्हणत होते सर की नाकाबंदीला यायचं साहेब. येऊ ना साहेब. किती दिवस यायचं साहेब? 24 तास फक्त. अहो साहेब, आम्ही 12 तास येऊ, 24 तास येऊ. अहो मी सांगतो 12 महिने 12 वर्ष येऊ साहेब. शपथ साहेब. हो येतो साहेब, खरंच येऊ साहेब. हो यस ओके ठेवू साहेब. हो साहेब. 24 तास काय, 12 महिने देऊ का? देऊ. करू काय साहेबाला फोन करू? नको नको, ठेव ठेव. अरे अरे वरिष्ठांना काय मान आहे की नाही? तुम्ही देता का साहेबांना? आपल्या साहेबांना मान देता? देऊ देऊ. हा आजपासून देऊ देऊ. मग ते आले पप्पा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे झेंडावर असल्यासारखे काय समोर येत आहे? 26 जानेवारी येते ना. हे ना कधी सुधारणार नाहीत. अंड्या बोलले बघा कसा सुधारलाय तो. राम भाऊ, सुधरून काय उपयोग नाही हो. अरे मी रस्त्याने चालायचो पूर्वी, तेव्हा लोक बंड्या दादा म्हणायचे. आता सरळ म्हणतात बोल बंड्या. काय इज्जतच नाही आपली. आता काय नाव बदलायचं का? नाव नाही, कामच बदलून टाकायचंय. मला वाटतं ना, पुन्हा मान मिळवण्यासाठी हातात आता सुरीच घ्यावं लागेल. ही कुठली सुरसुरी आली तुला आता? सुरी नाही, आता सरळ कापाकापी सुरू करणार मी. हो साहेब, तुमच्या तोंडावर कापाकापीच्या गोष्टी करतोय. नाही, मला तेच चांगलं जमतं आणि मी तेच करणार. चाललो मी. अरे सीताराम तू गेला. साहेब सीताराम डायरेक्ट. नाही साहेब, तो गेला, चुकून बाहेर पडला. हो साहेब, त्याला अडवा, नाही तर तो कुणाला तरी कापेल. काय? अहो म्हणजे खिसा कापेल, नाही तर माणसाला कापेल. अगं कोमल, कितीदा सांगितलं मधले शब्द कापू नकोस. सॉरी मॅडम. हा चल परत एकदा वाच. पुरुष प्रधान संस्कृतीचा मिरवू नका टेंभा. पुरुष प्रधान संस्कृतीचा मिरवू नका टेंभा. आम्ही महिला आहोत, मेनका, उर्वशी, रंभा. एक मिनिट. हे काय? मेनका, उर्वशी, रंभा. अगं ह्या सगळ्यात इथे नाचायच्या ना इंद्राच्या दरबारी, त्या इथे कशाला हव्यात? अगं आपली थीम काय आहे कोमल? तू काय लिहितेस? आपली थीम काय सांग मला? स्त्रियांचा स्वाभिमान ह्याविषयी आपल्याला लिहायचंय ना. हा एक मिनिट असं कर, इथे येऊन बस. हा आणि आता सगळं पुन्हा मला वाचून दाखव. आता ऐक. मॅडम मग ही लाईन कशी वाटते? जागा स्त्रियांनो जागा. जागा स्त्रियांनो जागा. जागा स्त्रियांनो जागा. कोमल, अगं सगळ्या स्त्रिया काय झोपेची गोळी घेऊन झोपल्यात का?
किती वेळ जागा? पुढची जागा घ्या. बोल. हा मी ही कशी वाटते बघा. जागा स्त्रियांनो जागा, हात धुवून पुरुषांच्या पाठी लागा. आता हात धुवून कशाला? हो मॅडम, असं काय करताय? हे किचन मध्ये स्त्रियाच काम करतात ना, मग हात किती खराब होतात. धुवायला नको का? कोमल, तू क्रिएटिव्ह आहेस असं मला वाटलं होतं, म्हणून ही जाहिरात तुला करायला दिली. नाहीतर हे सगळं मी किरकिरेना नसतं का सांगितलं. काय हे कोमल? मॅडम, अहो ते किरकिरे म्हणतात की पुरुषांविरोधी मी जाहिरातच करणार नाही. हे पुरुष आहेत ना, हे स्त्रियांना ना कधी पुढेच येऊ देणार नाहीत. असं काही नाही या. माझा नवरा आहे ना, तो नेहमी मला पुढे करतो. म्हणजे तो तुमचा ढाल म्हणून वापर करतो? नाही ग, असं काही नाहीये. मॅडम, अहो असंच आहे. हे पुरुष आहेत ना, हे स्त्रियांना ढाल म्हणून पुढे करतात, आणि ती जर भांडायला लागली तर तिलाच ढालगज म्हणतात. हो की नाही हो मॅडम? माझा नवरा नाही म्हणत हा तसं. मॅडम, मला सांगा की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्री असते की नाही? हो, हे बरोबरच आहे. बरोबर आहे ना. मग स्त्री नेहमी मागेच का असते? पुरुष तिला कधीही पुढे येऊ देत नाही. पण मॅडम, तुम्ही कधी हे ऐकलंय का की प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे पुरुष असतो? नाही. कारण पुरुष कधी स्त्रीच्या मागे उभं राहायला तयारच नसतो. कोमल, काय तू कोणत्या विषयाच्या पाठी लागलीस? पुरुषांपेक्षा ना बायका जास्त पुढे निघून गेल्यात साहेब. आज तुमची बायको नाही काय तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. अरे खांद्याला खांदा लागणारच. तिची आणि माझी उंची सेम आहे. अहो साहेब, तुम्हाला उंचीच गाठता नाही आली. लहानपणी सायकल चालवली नाही मी. अहो ही सायकल रिसायकल होऊन पुढे अशीच चालू राहणार आहे साहेब. म्हणजे स्त्रिया पुरुषांवर वर्चस्वच करणार आहे. हो साहेब, कारण आरक्षण आहे ना. आरक्षण नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. बायको मला मान देते. ती म्हणते सकाळी उठल्यावर जरा चादर गोळा करा, गरम पाणी करा, आंघोळ करा, कपडे जरा इस्त्री करा आणि घाला. असं साहेब, मी तुम्हाला कामाला लावतो. नाही, ती काम करते. करण्यापेक्षा गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेते. घरकाम करण्याचा ठेका काय फक्त स्त्रियांनीच घेतलाय? मॅडम, घरकाम करण्याचा ठेका काय फक्त स्त्रियांनीच घेतलाय का? अगं कोमल, हळूहळू तुझ्या कोमल आवाजात असं कोमलपणे बोल ना. मॅडम, मला वाटलं की तुम्ही मला प्रोत्साहन द्याल. मी तुला प्रोत्साहनच देते, पण जाहिरातीसाठी. मॅडम, हा प्रश्न फक्त जाहिरातीचा नाहीये. हा प्रश्न आहे स्त्रीच्या अस्मितेचा. या पुरुषांनी ना स्त्रियांना असं पायाजवळची दासी करून ठेवले. असेल म्हणताय तुम्ही? मला सांगा मॅडम, तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याचे पाय दाबलेत का? हो, दाबलेत ना. पण म्हणजे तो दबतो, तो थकून येतो. अगं किती काम करतो माहिती का तो, म्हणून मी त्याचे पाय दाबले. हो ना. पण मला सांगा, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आली की नाही पुरुषाच्या पायाजवळ? अरे देवा, असं नाहीये ग. म्हणजे आता तो माझं डोकं दाबतो तेव्हा. दाबत असेल ना तो तुमचं डोकं, पण मला सांगा, डोकं उठवणारा कोण आहे? तोच ना. साहेब, हो नाही म्हणजे बाई जातले बेकार असते. नाही, बाई जातले बेकार असते. केव्हा केस आणि गळा कापल ना काही सांगता येत नाही बरं का. अशी केस अजून आपल्याकडे आलेलीच नाहीये. साहेब, जे एक्झॅक्टली केसाने गळा कापत नाही, ते आपल्याकडून काम करून घेते. साहेब, तुमची बायको तुम्हाला मान देते की नाही हे बघायचं असेल तर तिने सांगितलेलं काम ऐकायचं नाही आणि आपण तिला काम सांगायचं. बघा ती ऐकते की नाही. ती
ती तुमचं ऐकत नाही असं समजा, आणि एक दिवस ती तुमच्या डोक्यावर बसणार हे पण समजा. ते माझ्या डोक्यावर कधीच बसणार नाही. हे तुम्हाला माहितीये मॅडम? मला माहित नाहीये, मला खात्री आहे. तुम्हाला खात्री आहे? मग तुम्ही एक काम करूनच बघा. कोणतं? तुम्ही असं करा की तुमच्या नवऱ्याने जर तुम्हाला एखादं काम सांगितलं तर ते तुम्ही अजिबात करायचं नाही. मग तुम्ही त्याला एखादं काम सांगायचं आणि जर त्याने ते काम केलं तर समजा की तुमचा नवरा तुमचं सगळं ऐकतोय. पण जर त्याने हे काम केलं नाही तर मात्र तो तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. साहेब, बायका आपला फायदा घेतात. हो, आता मी घरी गेल्यावर बघणारच आहे. जागा झाला. कोण? तुमच्यातला पुरुष जागा झाला. आता त्याला झोपू देऊ नका. साहेब, पुरुषांचा मान तो आपला स्वाभिमान. हीच माझी सत्व परीक्षा. साहेब, सत्व परीक्षा बायकांची असते, पुरुषांची काय असते? परीक्षा असते. मोठी परीक्षा असू द्या, मला ते बंदी सोडवायचा हे लक्षात ठेवा. सत्तू हा नाहीच आहे. ऐ ग, अरे हे काय, तुम्ही केव्हा आलात? हा मी जस्ट आताच येतोय. हो का? मी पण आज खूप थकले हो, खूप काम होतं ऑफिसमध्ये. मी काय म्हणते, मी ना खूप थकले. मला जरा पाणी आणून देता? हा बरं, ठीक आहे. मी कशाला पाणी आणू? तू मला पाणी घेऊन ये. मी पण थकलोय ना. तू तर एसी मध्ये असतेस, मी तर उन्हात असतो. तू आण पाणी मला. नाहीतर एक काम कर, तू मस्त गरमागरम पाणी आण. मी जरा आंघोळ करतो, जरा मला फ्रेश व्हायचंय. लवकर. तुम्हाला फ्रेश व्हायचंय ना? मग तुम्ही करा ना गरम पाणी. मला तर गरमागरम चहा प्यायचाय. मग ठीक आहे, चहा बरोबर गरमागरम कांदे भाजी कर. कांदे खूप महाग झाले. बटाटे भाजी कर. बटाटे भाजी? तुम्हाला बटाटे भाजी खायची? मग असं करा, मला बटाटे चिरून द्या. हा, चला. चालेल. मी कसे बटाटे कापणार? ही कामं स्त्रियांची असतात. का? पुरुषांनी कामं करायची नाही? मी तुम्हाला कोणी शिकवलं? हे मला ते नाही. कोणी कोणी? ते कोण? ते मी तुला कशाला सांगू? आतापर्यंत मला कधीच नाही म्हणाल नाहीस. आता कशाला नाही म्हणतेस? ते मला हिने सांगितलं. नाही, कोणी नाही. अगं पण आतापर्यंत मी तुला सगळं सांगितलंय, तुम्ही मला सगळं सांगतेस. हो, मी तुम्हाला सगळं सांगते, पण असं का करता? मला बटाटे चिरून द्या ना. असं नाही का? तू एक सायली, तू असं करतेस ना, मग मला काम करावं लागतं. आणि मी जर बटाटे कापले ना तर अभिमानाने मी पोलीस स्टेशनला जाऊच शकत नाही. बटाटे कापून नाही दिले ना तर मी ऑफिस मध्ये अभिमानाने नाही जाऊ शकत. मग बटाटे कापणार कोण? भजी बनणार कशी? अयो, ती बनवून देतो को भजी. सत्तू. सत्तू? अरे तू तिरुपतीला चालला होतास ना? जाणार होतो, पण परत आलो. का? ज्या मित्रांबरोबर गेलो ते मित्रच मला सोडून गेले. त्यांना मी नसलो तर काही फरक पडत नाही हो, पण मी नसलो तर त्या मित्रांना फरक पडतो. ते माझे खरे मित्र बघा. त्यांच्यावर मला अभिमान आहे. मान कसलं मान हो, ते माणसानेच कमवायचं असतो. आणि मानापेक्षा बी मोठं म्हणजे प्रेम असतं बघा. प्रेमामध्ये मान अपमान सगळं विसरून जातं. आता बघा, त्या प्रेमा खातर तुमच्याकडे मी खेचत आलो की नाही? आता मग तुम्हाला मी मस्त की भजी बनवून देखो बघा. मला मी चुकलं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. नाही, आधी मी बोलणार. आधी मी बोलणार. आधी मी गप्प. हे तुझं असंच असतं. बोल. माझं चुकलं. माझं चुकलं नाही, म्हणजे मी असं तुम्हाला बोलायला नको होतं. नाही, मी पण तुला असं बोलायला नको होतं.
आता आणि भजी. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल